नमस्कार. आपण पाहत आहात विवेक संवाद आणि मी आहे विवेक इनामदार. आज आपल्यासोबत आहे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, पब्लिक पॉलिसी, फिनटेक आणि सस्टेनेबल फायनान्स या क्षेत्रात 15 वर्षाहून अधिक अनुभव असलेले रणजित राणे. UPSCच्या तयारीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा गव्हर्नन्स आणि क्लायमेट रिस्क कम्युनिकेशनपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या प्रवासातून अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि निसर्गप्रेमातून जपलेली संवेदनशीलता या सगळ्यांवर आपण आज त्यांच्याशी सखोल चर्चा करणार आहोत. रणजितजी, विवेक संवादमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. UPSC ॲस्पिरंट म्हणून तुम्ही जो प्रवास सुरू केला आणि त्याचा एकूणच तुमच्या पूर्ण जीवनामध्ये जो काही आहेत वाटचालीमध्ये जी सुरुवात झाली ती कशा पद्धतीची झाली, कसे प्रयत्न केलेत, काय काय अडचणी आल्या, याबद्दल तिथून आपण सुरुवात करू, म्हणजे मग पुढच्या गोष्टींचं महत्त्व त्यातून नक्की येऊ शकेल. तर 2009मध्ये सुरू केलं प्रिपरेशन. ग्रॅज्युएशन नंतर लगेचच केलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे असं ते एक कॉमन ट्रेंड त्याच असायची की आधी कोचिंग क्लास स्टार्ट करायचा, 1-2 वर्ष प्रिपरेशनला द्यायची, मग तुम्ही एक अटेम्प्ट देत राहता. एक ट्रेंड असते युजली विथ एव्हरी पासिंग अटेम्प्ट तुम्ही एक लेवल पुढे क्लिअर करता आणि तसंच होतं. तीच पॅटर्न चालू होती. फक्त एकच आमच्या त्या बॅचच्या वेळेस एक होत होतं की दरवर्षी सिस्टीममध्ये एक एक्झाम सिस्टीममध्ये काहीतरी चेंज होत होता आणि त्यांनी म्हणजे आमच्या बॅचच्या अलीकडे एक CSAT म्हणून जी एक त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट इंट्रोड्यूस केली, ती झाली होती. मग आमच्या दुसऱ्या-तिसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस मेन्सचा जो फॉर्मॅट होता तो कम्प्लिटली बदलला आणि असे काही छोटे मोठे बदल त्याच्यात होत गेले. तर सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशनमधला जो एक अंडरस्टँडिंग असं होतं की तुम्ही त्याला 1-2-3 वर्ष जेव्हा देता तर ती प्रोसेस तुम्हाला थ्रू करून देते. त्याच्यामध्ये ते चेंजेस खूप होत होते आणि तो एक लर्निंग एक्सपिरियन्स बराच त्या याच्यामध्ये स्ट्रॉंग होता की दरवर्षी काहीतरी नवीन येते आणि तुम्ही त्या 6 ते 8 महिन्याच्या प्रिपरेशनच्या स्पॅनमध्ये तो चेंज इंटरनलाइज करता आणि मग त्याच्या पुढे परत प्रयत्न करून जे काही तुमचं पुढचं टार्गेट आहे ते अचीव करायचा प्रयत्न करता. 4 वर्ष कुठल्याही प्रकारचा फुल टाईम जॉब वगैरे न करता डेडिकेटेड या प्रोसेसला वेळ दिल्यामुळे ती एक म्हणजे असे एक सायनोसायडल वेव असते की कधीतरी खूप छान असतं, तुम्ही एक्झाम क्लिअर करता, खूप छान वाटतं, पण सायमल्टेनियसली प्रिपरेशनच्या फेजमध्ये पण असे बरेच मुवमेंट्स येतात की हे आपण बरोबर करतो आहे का, ह्याला हा दिलेला वेळ खरंच उपयोगी पडेल का. तर असे छान म्हणजे आता 10-12 वर्षानंतर बघितल्यावर ते खूप असं काहीतरी वर्थ आपण कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचला होता? सो इंटरव्ह्यूपर्यंत माझं हे झालेलं होतं, म्हणजे जी प्रोसेस असते त्याच्यापर्यंत झालेली होती. पण इट इज अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्ही सिंगल डिजिट मार्क्सनी जरी मिस झालं तुमचं तरी तुम्ही एक 100-200 मुलांच्या रँकिंगमध्ये फरक त्याच्यामध्ये असतो. सो ते मॅटर करत नाही डिफरन्स किती होतं ते. इट्स ॲट द एंड ऑफ द डे ती सिस्टीमच तशी बनवलेली आहे की मॅटर काय करतं की तुमचं लावत्या लिस्टमध्ये आहे का, जो जिता वो सिकंदर. करेक्ट. तुम्ही अर्ध्या पॉईंटनी मागे असाल किंवा अगदीच एका पॉईंटनी मागे असाल ते आहे. त्या सिस्टीममध्ये त्यांचं रॅशनलायझेशन पण असतं स्कोरिंगचं. कारण बरेच सब्जेक्ट्स घेऊन कॅन्डिडेट्स एक्झाम देतात. तसं माझं पॉलिटिकल सायन्स होतं, काही लोकांचं मॅथमॅटिक्स असतं, फिजिक्स असतं. तर तुम्ही ह्या 2-3 किंवा अशा बऱ्याच सब्जेक्ट्सला एकत्र इव्हॅल्युएट करू शकत नाही. सो त्यांचे फॉर्म्युलाज असतात. तर त्याच्यामध्ये मग ते काही स्कोरिंग जास्त, काही स्कोरिंग कमी वगैरे. अगेन आपलं काम काय आहे की बेस्ट परफॉर्मन्स आपल्या त्या एक्झाम पॅटर्नमध्ये द्यायचा असतो. बरोबर आहे. आपण कुठल्याही वाईट गोष्टीमधून किंवा अपयशातून शिकत असतो. अगदी. तर आता हे UPSCचे जे प्रिपरेशन तुम्ही करत होता त्या काळात तुम्ही अशी कुठली स्किल्स डेव्हलप झाली की जी तुम्हाला आत्ताही उपयोगी येत आहेत? 2-3 स्किल्स आहेत आणि त्यातलं म्हणजे पर्सनली सांगायचं झालं तर एक ब्लॉक रीडिंग म्हणून प्रकार असतो. आपण जेव्हा कुठलंही
एक्झॉस्टिव्ह लिटरेचर वाचायला घेतो त्यावेळेस नॉर्मल आपण जे लेफ्ट टू राईट रिडिंग करतो त्याच्यात टाईम कन्झ्युमिंग होतं, प्लस तुम्हाला खूप फोकस्ड रिडिंग करायला लागतं. तर ब्लॉक रिडिंगमध्ये काय होतं की यू ट्रेन युअर आईज टू रीड टॉप टू बॉटम, आणि त्याचा खूप फायदा होतो जेव्हा तुम्हाला बरंच कंटेंट कमी टाईममध्ये जेव्हा वाचायचं असतो त्यावेळेस इट इज लाईक ट्रेनिंग युअर ब्रेन टू अंडरस्टँड की त्या एका ब्लॉकमध्ये इम्पॉर्टंट काय आहे आणि मग पुढे 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 मूव्ह करायचं. आज जेव्हा गव्हर्नमेंटचे लॉज रेग्युलेशन्स वगैरे हे पार्ट ऑफ एव्हरीडे वर्क आहे, तर वाचताना त्याचा जेन्युइनली फायदा होतो. कधी कधी म्हणजे आजही कलिग्स एकदम म्हणतात अरे झालं वाचून, असं ते होतं. सो तो एक डेफिनेटली स्किल एक चांगला. दुसरं मी म्हणेन की रायटिंग आणि इन जनरल आर्टिक्युलेशन. तर आपल्या ऑडियन्स किंवा आपण जे बोलतोय, आपण जे लिहितोय ते कोणासाठी लिहितोय, त्यांची अंडरस्टँडिंग आणि केपेबिलिटी टू ग्रास्प काय आहे हे लिहिण्याच्या किंवा आर्टिक्युलेट करायच्या आधी समजून घेणं आणि मग ते तसं लिहिणं, याचा डेफिनेटली खूप फायदा झाला. आणि म्हणजे इंडिपेंडंट ऑफ आत्ता काय करतोय त्याच्यामध्ये आय थिंक ही एक खूप इम्पॉर्टंट लाईफ स्किल आहे. सो त्याचं तर नक्कीच बेनिफिट झाला. आता गव्हर्नमेंट पॉलिसी असेल, गव्हर्नन्स असेल किंवा पॉलिसी मेकिंग असेल, याच्यामध्ये काम करता यावं यासाठी लोक UPSCच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. पण अनेकांना ती एक्झाम क्रॅक करता येत नाही. तर अशा उमेदवार, अशा परीक्षार्थींसाठी तुम्ही काय सांगाल? तर तो थॉट बरोबर असतो की जर तुम्हाला पॉलिसी मेकिंग किंवा ज्याला नीतीशास्त्र ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर UPSC हा आपल्याकडे एक म्हणजे तो गोल्डन डोअर असं एक त्याच्यासाठी सांगितलं जातो. खूप वेल एस्टॅब्लिश्ड वेल ऑइल्ड मशिनरी आहे ती, आणि त्याच्यामध्ये एंट्री मिळवल्यावर तुम्ही पॉलिसीचे जे वेगवेगळे फॅसेट्स असतात, म्हणजे पर्टिक्युलरली फॉर्म्युलेशन म्हणजे पॉलिसी बनवणे, इम्प्लिमेंटेशन म्हणजे जे आपण मोस्टली आपले यंग ऑफिसर्स जे करताना आपण बघतो, जे आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स किंवा त्या डेझिग्नेशनच्या लोकांबद्दल जे ऐकतो, सो दे आर इम्प्लिमेंटिंग पॉलिसी. नंतर असतं पॉलिसी इव्हॅल्युएशन. हा पार्ट जो आहे हा युजली आउटसाईड ऑफ गव्हर्नमेंट एजन्सीजकडनं केला जातो. आणि मग लास्ट जे असतं विच इज पॉलिसी ॲनालिसिस, जे आपण जास्त करून जर्नलिझममध्ये होताना बघतो की जे काही ह्या 3 प्रोसेस आहेत त्याच्यावरचं जी कमेंट्री आहे ती काय आहे, म्हणजे इज इट बीन डन राईट, बाहेर बाकी कसं होतंय, तो हे सगळं त्यात आहे. तो पहिलं तर हे ऑप्शन्स आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा ब्युरोक्रेसी टार्गेट करता तेव्हा यू आर प्रिडॉमिनेटली टार्गेटिंग पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. खूप लेटर स्टेज इन ब्युरोक्रेटिक करिअर यू गेट इन टू पॉलिसी फॉर्म्युलेशन, म्हणजे डिरेक्टर आणि JS लेवलच्या वरती जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही तोपर्यंत 15 ते 18 वर्षी सर्व्हिस झालेली असते, विच इज अ सिग्निफिकंट ड्युरेशन. सो जर तुम्हाला हे माहिती असेल की तुम्हाला पॉलिसीच्या कुठल्या पार्टवर कॉन्ट्रीब्यूट करायचे, ऑर यू कॅन फिगर इट आउट ॲज यू गो, तर त्यासाठी मग पब्लिक पॉलिसी इज अ गुड वे टू, म्हणजे त्यामध्ये एंट्रीसाठी आणि काम करण्यासाठी नक्कीच चांगला एक पर्याय आहे त्याच्यामध्ये. UPSCच्या तयारीमध्ये फेल्युअर या संकल्पनेकडे तुम्ही कसं पाहता? ते मगाशी म्हणलं तसं ते आत्ता ते असं थोडं स्टेप बॅक केल्यानंतर ते खूप अनेकांच्या तो खूप जिवारी, कारण खूप स्टेकला लावलेलं असतं, सगळं करिअर स्टेकला लागलेलं असतं हे असतं, आणि जेव्हा ते अपयश येतं तेव्हा अनेकांना ते पचवणंही खूप जड जातं. खरंय. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नाही, त्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही कुठल्या सपोर्ट सिस्टीममध्ये आहात ते पण खूप मॅटर करतं. म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर मिळणारा तुमच्या त्या परस्यूटसाठी मिळणारा सपोर्ट, ह्यावर तुमचं रिॲक्शन खूप डिटर्मिन होते. सुदैवाने तो सपोर्ट नेहमी मिळाला, त्यामुळे एक रेझिलियंट माइंडसेट तयार झाला की आम्ही कॉलेज डेजमध्ये बॉक्सिंग थोडंसं करायचो, तर त्याच्यात ते होतं की तुम्ही पडताय पंच घेऊन ते महत्त्वाचं नाही आहे, पण ते 10चा काउंट व्हायच्या आधी उठून परत तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे. कसं होतं ते महत्त्वाचं आहे, कारण तो काउंट मॅटर करतो. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो आय थिंक सेम UPSCनी पण तेच हे दिलं की फेल्युअर इज देअर, सिस्टम इज डिझाईन राईट, इट्स एलिमिनेशन एक्झाम, इट इज नॉट अ सिलेक्शन एक्झाम. तर लेवलला
लाखातनं 100त चेंज होतो तो आकडा. त्यामुळे तुम्ही एलिमिनेशनच फाईट करता येते. ह्याच्यासारखं नाही आहे की ॲडअप होत नाही. त्यामुळे तो नक्की यू नो व्हॉट युअर गेटिंग इनटू. पहिलं तर ते आहे. आणि मग रेझिलियंट माइंडसेट असतो. दुसरं एक एंटर जेव्हा करतो त्यावेळेस एक स्टबर्ननेस असतो की म्हणजे मी आता ऑफिसर होणार, मला माहिती आहे मला काय करायचं आहे, आणि तो एक असतो. आय थिंक ओव्हर टाईम तो स्टबर्ननेस पर्सिस्टन्समध्ये चेंज होतो. त्याचं एक एक्झाम्पल आता थोडंसं नेचरचं एक्झाम्पल देतो की आपण एखादी नदी जर बघितली कुठली डोंगरात वगैरे, तर त्या नदीत असे खूप मोठे मोठे रॉक्स आणि दगडं पण आपल्याला दिसतात. बरोबर. तर माझ्या मते तो रॉक जो आहे तो स्टबर्न असतो, कारण तो तिथेच असतो, त्याला त्या जागेवरच असतो. आणि नदी जी आहे ती पर्सिस्टंट असते. आणि मग ओव्हर 1000 वर्ष लागतील, पण ओव्हर टाईम द रिव्हर विल ओव्हरकम दॅट रॉक आणि फाइंड इट्स वे फॉरवर्ड. आय थिंक फेलियर्स इन UPSC तो स्विच जो असतो मेंटॅलिटीचा, तो त्याच्यामध्ये बराच येतो. आणि मग ह्याचा आयुष्यात पुढे खूप फायदा नक्कीच होतो. फारच छान तुम्ही त्याचं हे केलं, संकल्पना स्पष्ट. आता पब्लिक पॉलिसी ते फिनटेकपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे, तो घडत गेला का घडवला तुम्ही? सुरुवात झाली त्यावेळेस म्हणजे एक तर कसं होतं की 2010-12 मध्ये ज्यावेळेस मी या क्षेत्रात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पब्लिक पॉलिसी हे कशा पद्धतीने, म्हणजे त्यात कसं एंटर झाला किंवा त्याचे काय ऑप्शन्स असतात किंवा काय तो हे आहे, हे जरा आधी सांगितलं तर ते जरा प्रेक्षकांच्या दृष्टीने बरं होईल. तर एंट्री बॅरियर्स स्ट्रॉंग आहेत आपल्याकडे. ती जर बघायला गेलं तर पॉवर सेंटर्सशी रिलेटेड असलेला हा सगळा करिअर आहे. त्यामुळे जसं UPSCची एक्झाम पण एक हाय एंट्री बॅरियर एक्झाम आहे, तसं बाकीच्या पद्धतीने आत येणं पण तितकंच अवघड आहे. पण बाकीच्या पद्धती आहेत का? हो. आणि त्या मग माहिती असल्या तर तुम्हाला. सो आय थिंक माझा दुसरा का तिसरा अटेम्प्ट होता इंटरव्ह्यूची तयारी म्हणून. मी थोडंसं की काय करतो एक ब्युरोक्रॅट, काय काम असतं वगैरे, तर त्यावेळेस मला हा पब्लिक पॉलिसी ही कन्सेप्ट त्यावेळेस ॲज अ अकॅडमिक कन्सेप्ट म्हणून लक्षात आली. मग काही मेंटॉर्सच्या गायडन्समध्ये बेसिक त्याबद्दलचं शिकलो. आणि बाय द टाईम एक अटेम्प्ट एक्झॉशनचं पण झालं होतं, त्यावेळेस एक अंडरस्टँडिंग लेवल चांगली बिल्ड झाली होती की हे सगळं काय आहे वगैरे. ते आता सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही इनव्हेरेबली आपल्या गव्हर्नन्स स्ट्रक्चरबद्दल बरंच शिकता. कॉन्स्टिट्यूशन, आपली सोशल स्ट्रक्चर सगळं. आणि मग त्याला जर तुम्ही पब्लिक पॉलिसीच्या अंडरस्टँडिंगची थोडीशी जर एज दिलीत तर त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला म्हणजे माझं जे पहिलं जॉब ज्याच्यात मिळाला तो एका PR एजन्सीचा होता, वेअर ते गव्हर्नमेंट रिलेशन्सचं एक फंक्शन ते करत होते. तर त्यांना फक्त असाच कोणतरी हवा होता ज्याला गव्हर्नमेंटच्या प्रेस रिलीजेस म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी कळतात. तर त्यामुळे तिथं तो ब्रेक चांगला मला त्याच्यामध्ये मिळाला. पण आज जेव्हा म्हणजे जर एंट्री करायची असेल या फील्डमध्ये तर 2-3 वेल डिफाईन्ड पद्धती आहेत. एक आपण त्याला म्हणू शकतो की कॅम्पस रूट आहे. इंडियामध्ये, भारतात आय थिंक गेल्या एक 10 वर्षात 5 ते 6 चांगल्या पॉलिसी स्कूल्स सुरू झाल्या आहेत. आणि त्यामध्ये काही प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन्स लाईक IIM बँगलोर, IIT दिल्ली यांनी स्वतःचे पॉलिसी कोर्सेस सुरू केलेत. काही प्रायव्हेट आहेत, जिंदल स्कूल आहे, ISBचे एक कोर्स आहे, कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी. तो कॅम्पसमध्ये तुम्ही 2 वर्षाचं मास्टर्स करता, कॅम्पस प्लेसमेंट थ्रू तुम्ही या रोल्समध्ये येता. दुसरं आहे फेलोशिप्स. हा एक रिसेंट फिनॉमिनन आहे आणि खूप छान आहे. वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्स, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स ह्या 1 ते 3 वर्षाच्या ड्युरेशनच्या फेलोशिप्स ओपन करतात. त्याच्यामध्ये तुम्ही इंडिपेंडंट ऑफ युअर बॅकग्राऊंड तुम्ही अप्लाय करू शकता इफ यू गेट थ्रू. तर जसं महाराष्ट्राच्या आत्ता 2 दिवसापूर्वीच या वर्षीचं चीफ मिनिस्टर्स फेलोशिपचं ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. तर तुम्ही सिलेक्ट जर झालात तर तुम्ही डिरेक्टली एका डिस्ट्रिक्ट कलेक्टरला असाईन केले जाता. आणि एक अख्खं वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर स्पेंड करता ॲज अ कलीग टू दॅट ऑफिसर. तर तुम्हाला वर्किंग ऑफ द स्टेट मशिनरी काय करते ते कळतं, डिसिजन मेकिंग कसं होतं ते कळतं, तुम्हाला
पॉलिसीबद्दलच्या डिसिजन्स घ्यायला लागणारा जो बॅकग्राऊंड रिसर्च असतो तो कसं करायचा हे सगळं ऑन फील्ड राहून कळतं. आणि हे खूप आता वाढत चाललं आहे. आय थिंक माझ्या मते एक 8 ते 9 स्टेट्स स्वतःची फेलोशिप करतात. ह्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलच्या फेलोशिप्स पण आहेत. ओके. जसं की एक दिल्ली बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, ते एक LAMP लॅम्प फेलोशिप म्हणून करतात, लेजिस्लेटिव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट. ओके. त्याच्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एका MP ला ॲज अ रिसर्च असिस्टंट म्हणून दिलं जातं. सेम टेन्युअर 1 वर्ष. मग तुम्ही पार्लमेंट अटेंड करता, तुम्ही त्यांच्या ब्रीफिंगची तयारी करता, कधी कधी तुम्ही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण त्यांच्याबरोबर जाता. सो हा एक्सपोजर शासकीय जॉबच असतो का? नाही, हे सगळं त्या ऑर्गनायझेशनच्या ओके. अंडर आहे. आय थिंक पब्लिक पॉलिसी करिअर आणि ब्युरोक्रेसीमधला मेन जर काही फरक असेल तर एक गव्हर्नमेंट जॉबची जी सेन्स ऑफ सिक्युरिटी, प्रेस्टिज आणि सोशल स्टँडिंग जे येतं ते बाजूला ठेवून अच्छा, इम्पॅक्ट पार्ट जर तुम्ही इव्हॅल्युएट केला तर तो ऑलमोस्ट दॅट इज वेअर इट ऑल बिकम्स म्हणजे सेम तिथे होतं. ओके. म्हणजे त्या एक्झाम क्लिअर करून आलेल्या ऑफिसरच्या खांद्याला खांदा लावून काम करायची जी संधी मिळते ती तुम्हाला या प्रोसेसमधून मिळते. आणि तिसरं जे आहे तो आम्ही त्याला करिअर पिवट म्हणतो, की बरेच वेळा अलाइन्ड टू पब्लिक पॉलिसी करिअर्स असतात. मार्केटिंग, काही जण जर्नलिझमचं आहे बघतात. सो एक छोटासा ब्रिज लर्निंग करून मग तुम्ही त्या रेलेव्हंट पोझिशन्समध्ये डायरेक्टली पण जाऊ शकता. म्हणजे एक ह्या हायरार्कीमध्ये जे आधीचे जे सिनियर्स होते ते सगळे ॲक्च्युअली जर्नलिस्ट होते, कारण त्यांनी ग्राउंड सिच्युएशन बघितली होती. नेटवर्क चांगलं असतं, गव्हर्नमेंट आणि वे ऑफ गव्हर्नन्स पण बऱ्यापैकी माहिती असतं. पत्रकारांसाठी करिअरची चांगली संधी. अगदी. मी सिम्बॉसिसमध्ये जो सिम्बॉसिस मीडिया कम्युनिकेशनचं जे आहे तर तिथे मी व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. आणि मी स्पेसिफिकली तिथे पब्लिक पॉलिसी फॉर जर्नलिझम हा कोर्स एक तिकडे कंडक्ट करतो. त्या स्टुडंट्सला सांगायचा हेतू हाच असतो की तुम्ही जे जर्नलिझम आणि मीडियामध्ये शिकता आहात त्याचा यूज हा तुम्हाला पुढे जाऊन पब्लिक पॉलिसीमध्ये पण करता येतो. राईट. मग पुढे तुमचा फिनटेक पर्यंतचा प्रवास ते थोडंसं मिक्स ऑफ चान्स आणि मग एफर्ट असं होतं. तर 2015-16च्या दरम्यानी म्हणजे ह्या डोमेनच्या फ्रिंजवर किंवा बाहेरनं काम करत होतो. त्यावेळेस कन्सल्टिंग प्रोजेक्ट्स घ्यायचो, पर्टिक्युलरली रिसर्च वगैरे जर काही आले असतील असाइनमेंट्स तर त्या घेऊन करायचो. आणि त्यावेळेस एक ओपनिंग आली होती, रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून RBIने स्वतःची एक IT सबसिडरी स्टार्ट केली होती. ओके. तर एक्झाम बेस्ड रिक्रुटमेंटमधनं स्पेशलिस्ट टॅलेंट येत नाही म्हणून हे असे सबसिडरी स्टार्ट करून दे वर लुकिंग टू हायर स्पेशलिस्ट पीपल. पर्टिक्युलरली हे सायबर सिक्युरिटीच्या संबंधातलं होतं, IT आणि सायबर सिक्युरिटी. तर त्यावेळेस इंटरव्ह्यू प्रोसेसमधनं गेलो आणि मग तिथे पहिल्यांदा त्यांना पब्लिक पॉलिसीच्या फील्डमधला एक रिसोर्स हवा होता. त्यावेळेस जे CEO होते मिस्टर कुमार सर्वडे आणि माझे खूप चांगले मेंटॉर आहेत ते, तर त्यांच्यावर डायरेक्टली काम करायला मिळालं. ही एक IPS ऑफिसर हिमसेल्फ. आणि त्यामुळे ते म्हणजे आपण म्हणतो ना की यू गेट टू बी इन दोज रूम्स जिथे असे डिस्कशन्स होतात किंवा या सगळ्या डिसिजन्स तुम्हाला एकदम जवळनं बघायला मिळतात. तर ते एक चांगलं हे झालं. त्यावेळेस लक्षात आलं की विषयात इंटरेस्ट पण आहे. आणि त्याच्यात माझं त्याच ह्याच्यामध्ये दुसरे एक मेंटर होते, ते नेहमी म्हणतात की 1 to billion इम्पॅक्ट म्हणून त्यांचं असतं की तुम्ही छोटंसं काहीतरी करता आणि त्याचा इम्पॅक्ट हा बिलियन पीपलला होतो. तर तो मला या फील्डमध्ये खूप दिसतो. पर्टिक्युलरली आम्ही जेव्हा फ्रॉड प्रिव्हेन्शन किंवा सायबर सेफ्टीबद्दल जेव्हा काम करतो तेव्हा छोटंसं काहीतरी रेकमेंडेशन असतं. पण जर उद्या कोणाचे तरी कुठल्या तरी सिनियर सिटीजनचे जर फ्रॉड होण्यापासून प्रिव्हेन्शन ते खूप मोठं त्यांच्या आयुष्यात. हां, त्यांना माहिती नसतं, आम्हाला माहिती नसतं, पण कुठेतरी तो इम्पॅक्ट होत असतो. ते होतं. सो मग त्या फील्डला पकडून तिथे 5 वर्ष केली. आणि मग पॅन्डेमिक नंतर RBIने मग ग्लोबल जो फिनटेक इनोव्हेशनचा ट्रेंड होता तो लक्षात घेता एक RBIने स्वतःचं इनोव्हेशन हब बँगलोरमध्ये सेटअप केलं. तर त्यावेळेस मग तिथे ॲज अ हेड ऑफ रिसर्च म्हणून मी काम केलं. तिथे एक 3-3.5 वर्ष तिथे पण होतं.
मग त्या दरम्यानी मग जसं इथे सायबर सिक्युरिटी, डेटा प्रोटेक्शन, सायबर सेफ्टी या विषयांवर जास्त करून हे केलं काम. तिथे इमर्जिंग टेक्नॉलॉजीवर जास्त फोकस होता. सो बँकिंग क्षेत्रात जनरेटिव्ह एआयचा यूज, आपण आज जे हे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर वगैरे हे बघतो, इट्स अ डिफरंट क्लास नाव त्याला नवीन दिलं गेलं, गिग वर्कर्स. तर मग त्यांच्या फायनान्शियल इन्क्लुजनवर कसं काम करता येईल वगैरे याच्यावर बरंच काम करायला स्कोप तिथे मिळाला. किंवा आपण मग आज कन्झ्युमर प्रोटेक्शन जे म्हणतो, तर त्याच्यात काय काय आपल्याला करता येईल. सो या अशा ॲव्हेन्यूजला बराच एक्सपोजर मिळाला. आता असं झालं आहे की एक सर्टन डिग्री ऑफ डोमेन अंडरस्टँडिंग आलेलं आहे, सिस्टम्स कशा चालतात त्याचं थोडंसं हे आहे. सो मग त्याच फील्डमध्ये पुढे मग प्रवास केलेला आहे. छान. ते पॉलिसी मेकिंग करताना टेक्नॉलॉजी आणि रेग्युलेशन्स यांचं संतुलन कसं साधलं जातं? तुम्ही ह्या प्रश्नाचं कम्प्लीट उत्तर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आय थिंक काम करायची गरज पडणार नाही. पण एक स्टँडर्ड प्रॉब्लेम असतो की टेक्नॉलॉजीचा पेस हा रेग्युलेशनला नेहमी आउटपेस करतो. टेक्नॉलॉजी ऑलवेज, आत्ताची एक्झाम्पल घ्यायची तर आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गेल्या 2-3 वर्षात ऐकतोय, तर त्याच्या आउटपुट्सची क्वालिटी ही जर तुम्ही चेक केली तर ती एक्सपोनेन्शियली वाढलेली आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वी जे व्हिडिओ जनरेट होत होते त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आज जे व्हिडिओ जनरेट होतात ते ऑलमोस्ट डिफिकल्ट टू इम्पॉसिबल टू टेल असतं की हे खरा कुठला आहे आणि खोटा कुठला आहे. खूपच. तर तो पेस जो आहे तो टेक्नॉलॉजी नेहमी एक्सपोनेन्शियली जाते. पण रेग्युलेशन जो असतो तो त्या पेसनी कधीच जाऊ शकत नाही, कारण प्रत्येक चेंजला तुम्ही रेग्युलेशन चेंज केलं तर इट विल क्रिएट अनस्टॅबिलिटी. बरोबर. सो टेक्नॉलॉजी एका पॉईंटला स्टेबल होईपर्यंत इट ऑलवेज फील्स की रेग्युलेशन इज लॅगिंग. एक्सेस झालं तर मग असं वाटतं की इनोव्हेशन होऊन देत नाही. आणि काहीच नसेल रेग्युलेशन तर असं वाटतं की कन्झ्युमर प्रोटेक्शनचा काही विचारच केला जात नाही. जो आत्ता ए आय गव्हर्नन्सबद्दल ते बरंच ही फेजच सुरू आहे की थोडंसं जरी जसं आत्ता आपल्याकडे इंडियन गव्हर्नमेंटनी डीपफेक्सबद्दल एक मध्ये रेग्युलेशन आणलं होतं, तर त्याचा क्रिटिसिझम पब्लिकचा असा होता की इट इज ओव्हर आर्किंग आणि रिस्ट्रिक्टेड, त्यामुळे युसेज वगैरे होईल. पण नाही केलं तर मग त्यामुळे होणारे फ्रॉड्स, त्यामुळे होणारे स्कॅम्स, हाही प्रॉब्लेम एक आहे. सो टेक्नॉलॉजी स्टेबल होईपर्यंत इट इज अ कॅचअप गेम. एकदा टेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन थोडं स्टेबल व्हायला लागलं की मग वी सी मोर मॅच्युअर रेग्युलेशन. टेक्नॉलॉजीचा वेग हा प्रचंड आहे. हो 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 हो. आणि स्टेबल होण्यापर्यंत पुन्हा काहीतरी नवीन त्यात येऊ शकतं. फक्त आपल्याकडे कसं होतं ना की काही सेक्टर्स आहेत, नाव घ्यायचं झाली तर बँकिंग, डिफेन्स, हेल्थ, यामध्ये तुम्ही जास्त अनस्टेबल टेक्नॉलॉजी वापरू पण शकत नाही, कारण ट्रस्ट बेस्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या सेक्टर्समध्ये तर तुम्हाला मॅच्युअर टेक्नॉलॉजीच लागते. म्हणजे विचार केला जर आपण, आणि हे आता जे इराणमध्ये वॉर वगैरे झाला त्याबद्दल हे केलं की तुम्ही एका ए आय मॉडेलला ती अथॉरिटी दिली की कुठल्या एरियामध्ये टार्गेट करायचं आहे ड्रोननी, आणि त्यानंतर जर त्यांनी एखाद्या शाळेवर टार्गेट केलं तर देन देर इज नो वे बॅक फ्रॉम दॅट. त्यामुळे जे महत्त्वाचे सेक्टर्स आहेत त्याच्यात मॅच्युअर टेक्नॉलॉजीज युजली इम्प्लिमेंट होते. डेटा गव्हर्नन्स आणि सायबर सिक्युरिटी हे या विषयावर आजही मोठे प्रश्न आहेत. तर तुमच्या मते त्यातलं मोठं आव्हान कुठलं आहे? तसे बरेच आहेत. एकदम म्हणजे पिनपॉईंट करायचं झालं तर एक लॅक ऑफ युजर अवेअरनेस ज्याला आपण म्हणू, की गव्हर्नन्स हा थोडासा इन्स्टिट्यूशनल लेवलचा शब्द येतो, त्याच्याकडे नंतर येतो मी. पण सायबर सिक्युरिटीबद्दल जेव्हा आपण म्हणतो तर काही खूप फंडामेंटल गोष्टी असतात ज्या आपण खूप कॅज्युअली शेअर करतो, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींचं पीसिंग टुगेदर केलं तर सोशल इंजिनिअरिंग नावाची जी कन्सेप्ट असते की 4 वेगवेगळ्या जागेवरनं माहिती अशी जमा करायची की ती त्याचा तुमच्या अगेन्स्ट वापर करता येतो. तर आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही तुमच्या टूथब्रशला जसं वापरता की तो फक्त तुम्हीच वापरता, कोणाला देत नाही दुसरीकडे, त्याचं एका सर्टन टाईमनी रिप्लेसमेंट तुम्ही करता. सो आम्ही म्हणतो की तुमचे जे काही पासवर्ड असतात किंवा तुमचे जे काही इन्फॉर्मेशन असते विच इज व्हेरी वेल नोन टू यू, तर कीप रिफ्रेशिंग इट पिरियडिकली. आणि तिसरं असं आहे की
त्याचा ज्या गोष्टीसाठी आपण हे केलेलं आहे, म्हणजे तो विकत ज्या गोष्टीसाठी घेतला त्यासाठीच वापरतो आपण. तर ते आपण आपल्या डेटाबरोबर करत नाही. आपल्याकडे पर्पजलेस डेटा शेअरिंग बऱ्याच वेळा होतं. सो हा युजर अवेअरनेस आणि आय थिंक इट कम्स थोडंसं सोसायटीला पण आपलं हे आहे की इंडिव्हिज्युअल राईट्स आणि इंडिव्हिज्युअल एक जो एक्सक्लुझिव्हनेस असतो तो आपल्या सोसायटीमध्ये तितकासा बघायला युरोपियन आणि अमेरिकन सोसायटीज बरोबर कम्पेअर जर केलं तर तितकंसं आपल्याकडे नसतं. विच देन म्हणजे ते ट्रान्सलेट होतं आपल्या डेटाच्या अंडरस्टँडिंगबद्दल आणि मग तो थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि जितकं म्हणजे आपलं भारताच्या लेंथ अँड ब्रेडथला जर बघितलं तर तुम्ही प्रत्येकाला सांगू शकत नाही. सो ते कॉमन स्टँडर्ड एस्टॅब्लिश करणं पण डिफिकल्ट होतं. म्हणजे प्रत्येकाच्या हातात आहे असं तुमचं म्हणणं आहे की प्रत्येकाने काय अवेअरनेस असला पाहिजे. अवेअरनेस असला पाहिजे. आपण कोणाला काय हे करतोय, बोलतोय, सांगतोय ह्याबद्दल थोडंसं म्हणजे जर विचार आपण त्या गोष्टीचा केला तर त्याचा नक्कीच. आणि हे नुसतं सिक्युअर इन्फॉर्मेशनबद्दल नाही म्हणत आहे. एक ॲज अ सोसायटी जो आपण म्हणजे द वे वी आर ऑलवेज कीन ऑन शेअरिंग इन्फॉर्मेशन इन जनरल, तर तो थोडासा एक्सक्लुझिव्हनेस आपल्या ह्याच्यात आणला पाहिजे. गव्हर्नन्स हा त्याचा मिरर इमेज होतो. बरोबर. की अ सोसायटी विच डझंट केअर अबाउट इट्स डेटा विल गेट दॅट काइंड ऑफ गव्हर्नन्स. आणि मग त्यामुळे आपण बघतो की आपण एकीकडे कुठेतरी आपला फोन नंबर दिलेला असतो, 4 दिवसानंतर वेगवेगळ्या रिलेटेड सर्व्हिसेसमधनं आपल्याला फोन यायला सुरुवात होतात. हे होतं. मग हे का होतंय की युजरच कुठल्याही प्रकारचं ड्यू डिलिजन्स न ठेवल्यामुळे. आणि मला युजरला ब्लेम करायचं नाही आहे, मी ते म्हणत नाही. आवर सिस्टीम्स आर डिझाईन्ड इन सच अ वे की आपण तो इम्पॉर्टन्स कधी त्याच्यामध्ये आणत. डेटाची प्रायव्हसी जपणं वगैरे बिलकुल या बिलकुल गोष्टी पण म्हणजे चहा प्यायला जाताय आणि तिथे स्कॅन करताना कोणीतरी फोन नंबर मागतं बिल द्यायच्या आधी, तर विचार करा की ती इन्फॉर्मेशन शेअर करायची गरज आहे. तुम्हाला. तुमची ती सर्व्हिस त्या डेटा शेअरिंगवर डिपेंडंट नाही, तर मग करू नका त्याच्या. बरोबर. सस्टेनेबल फायनान्स किंवा ग्रीन फायनान्स यांचं भारताच्या भविष्यातील जी आर्थिक हे असणार आहे तर त्याच्यामध्ये कितपत महत्त्वाची भूमिका राहणार आहे? खूप महत्त्वाची. आत्ता माझा रिसेंट आणि कम्पॅरेटिव्हली नवीन अंडरस्टँडिंगचा विषय आहे माझ्यासाठी हा. क्लायमेट चेंज हा ओव्हरऑल म्हणजे तुम्ही माणुसकीच्या जर लेवलला बघितलं तर आत्ता त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे नाही आहे. आपले सगळे प्रॉब्लेम त्या एका प्रॉब्लेमच्या समोर एकदम लहान होऊन जातात. सिव्हिलायझेशनल चॅलेंज आहे. आपल्यापेक्षा आकाराने आणि बुद्धिमत्तेने जास्त इव्हॉल्व असलेले जीव या पृथ्वीवर ह्या चेंजमुळे नाहीसे झालेले आहेत. आपण काहीच नाही आहे त्याबाबत बघायला गेलं तर. आणि आपण तितकंसं त्याला आता इम्पॉर्टन्स देत नाही. तर सस्टेनेबल फायनान्सचा मेन हे काय असतो की क्लायमेट ॲक्शन जी असते की क्लायमेटच्या फेवरमध्ये घेतली गेलेली ॲक्शन ही नेहमी रिझल्ट लॅग देते. मी आज जर सस्टेनेबल लाईफस्टाईल अडॉप्ट केली तर मला त्याचे बेनिफिट्स 10 वर्षानंतर दिसणार आहेत. आणि हे एक्स्ट्रापोलेट जर आपण केलं तर म्हणजे गव्हर्नमेंट लेवलला जर एक्स्ट्रापोलेट केलं तर आज जर मी माझ्याकडे पोल्युशनचे मेजर्स खूप स्ट्रिंजंट केले तर त्याचा त्रास माझ्या इकॉनॉमीला आज होणार आहे आणि त्याचा बेनिफिट 10 वर्षानंतर होणार आहे. तर हा जो लॅग आहे ना हा प्रिव्हेंट करतो डिसिजन मेकिंग होण्यापासून. आणि मग त्याच्या मागचं काय असतं की मधला जो लॉस होणार आहे तो कोण बेअर करणार, की तो जो काही इकॉनॉमीला हे होईल डिस्रप्शन होईल किंवा त्याच्यामध्ये जे चेंजेसमुळे जो एक जर चुकून इकॉनॉमीचं खाली गेली किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ झाली नाही तर ते कोण ॲडजस्ट करणार. तर सस्टेनेबल फायनान्स एम ह्यासाठी करतो की ती गॅप फिल करायची. अशा प्रकारे फायनान्स प्रोडक्ट्स डिझाईन करायचे की ह्या लॉसेसला किंवा ह्या परसिव्ड रिस्कला अंडरराईट करून तुम्हाला पुढे चांगल्या पद्धतीने जाता येईल असं. आणि माझ्या मते हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण वेगवेगळ्या ग्लोबल जे हे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्या ऑलरेडी आपण सिग्नेटरी आहोत ॲज अ कंट्री. आणि आज ना उद्या आपल्याला त्यासाठी काहीतरी करणं महत्त्वाचंच आहे. एक ह्या 5 वर्षाच्या सायकलमध्ये नाही, पुढच्या 5 वर्ष सायकल नाही, कधीतरी असं येणार आहे की म्हणजे आपले पॉलिटिकल डिसिजन्स पण त्याच्यावरच शेवटी बेस आपल्याला करायला लागतील की ते कितपत होत आहे.
सो तो माझ्या मते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तेच म्हणजे जितकं त्याबद्दल लवकर सुरू करू, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की एक 10 वर्ष 20 वर्ष अलीकडेच हे सगळं सुरू व्हायला हवं होतं. पण जगाची सध्याची परिस्थिती बघता, काही सुपर पॉवर ज्या आहेत त्यांचे लिडरशिप बघता, आणखीन डिले व्हायची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये. क्लायमेट रिस्क कम्युनिकेशन हा तुमच्या PhDचा विषय आहे. हो, तर सामान्य लोकांसाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे? अगदी महत्त्वाचं आहे. ते नाव जरा थोडंसं असं क्लायमेट रिस्क कम्युनिकेशन केल्यावर असं वाटतं की आपल्याला काय त्याचा फरक पडत नाही. क्लायमेट चेंजचा हाच एक आम्ही त्याला कम्युनिकेशन साईडमध्ये फ्रेमिंग चॅलेंज म्हणतो की इट इज एक कुठलं तरी वन टाईम डिझास्टर असं त्याचं फ्रेमिंग होतं ना. समुद्राची हा, एखादी- उंची वाढेल हा. किंवा पाण्याची पातळी वाढेल, बरं. तर ते मला इथे पुण्यात बसून काय त्याचा नाही, फरक नाही. पडणार नाही. हा. कुठेतरी स्नो कॅप्स मेल्ट होतील, हा. मला इथे बसून त्याचा काय फरक पडणार. त्यामुळे तर डिझास्टर फ्रेमिंग असल्यामुळे आपल्याला त्याचं काही फरक पडत नाही, हा एक प्रॉब्लेम. पहिल्यांदा हा. पण तसं नाही आहे. क्लायमेट मी मगाशी जसं म्हणलं सिव्हिलायझेशनल शिफ्ट आहे. आणि आता अगदी मी आता पुण्याचे एक्झाम्पल घेऊन सांगतो, किंवा जर एकदम नॅरोडाऊन करायचं झालं तर मी कोथरूडचे एक्झाम्पल पण घेऊन सांगू शकतो जिथे मी राहतो. तर आज आपण एक लिव्हिंग एक्सपेन्स आपला असतो की कोथरूडसारख्या जागेत जर मला राहायचं आहे तर मला महिना इतका खर्च लिव्हिंग एक्सपेन्स म्हणून मला येतो. जर मी एका क्लायमेट एक्स्ट्रीम फ्युचरचा विचार केला तर वेदर फ्लक्च्युएशन्समुळे मला घरात ACचा यूज माझा वाढणार. आणि ACच नाही, दुसऱ्या साईडचं क्लायमेट फ्लक्च्युएशन असं होऊ शकतं की माझ्याकडे मला इंटरनल हिटिंगची प्रोव्हिजनिंग करायला लागेल. बरोबर. सो माझं इलेक्ट्रिसिटी आणि एनर्जी कन्झम्पशनचे जे काही ॲलोकेशन आहे ते चेंज होणार. बरोबर. माझ्याकडे क्लायमेट एक्स्ट्रीम इव्हेंट्समध्ये जसं आत्ता 2-3 दिवसापूर्वी एक पावसाचा खूप आपल्याला जो त्रास झाला, तर 50 वर्षापूर्वी असं काहीतरी झालं होतं असं म्हणून ते डिसमिस केलं जातं. पण हे आता दर 2 वर्षात होते आणि फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी हे दोन्ही वाढते. तर मग अशा रेसिडेन्शियल एरिया की जिथे हा त्रास कमी आहे तिथे तुम्हाला प्राईस राईस दिसू शकते. जिथे हा त्रास होतोय तिथे तुम्हाला मिटिगेशन मेजर्स म्हणजे पार्किंगच्या हाईट वाढवणे वगैरे या गोष्टींसाठी खर्च करायला त्याच्यामध्ये लागणार. आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, आता गेल्या वर्षी आपल्याकडे शेतकऱ्यांचा बराच त्रास झाला एक मध्ये, जो अवकाळी पावसाची सर येऊन गेली त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस काय होतं की सरकार म्हणतं ठीक आहे 30,000 कोटीचं नुकसान झालं, आम्ही तुम्हाला 30,000 कोटी त्याच्यामध्ये देतो. हे झालं कम्पन्सेशन. पण त्या वर्षी लावलेलं सोयाबीन, त्या वर्षी लावलेला कांदा, त्या वर्षी लावलेले पल्सेस हे मार्केटमध्ये येणार नाही. त्यामुळे कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट तुमच्या रोजच्या प्राईस फूड कन्झम्पशनमध्ये पण होणार. आता इमॅजिन करा हे जर दरवर्षी 2दा झालं, बरोबर, तर मग त्याची सगळं डिस्टर्ब होऊ शकतं. आणि आपली इकॉनॉमी अक्षरशः ॲग्रिकल्चरवर चालते. कितीही तुम्ही सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं जरी म्हणलं की आपली ग्रोथ त्याच्यावर होते. 5 वर्ष जर आपलं ॲग्रिकल्चर फ्लॅट झालं इंडियाचं, तर आपली फ्युचर आणि प्रेझेंट हे दोन्ही प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. हे झालं ग्लोबल, म्हणजे ग्लोबल म्हणण्यापेक्षा एक इंडिया लेवलचं. पण आणखीन एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जेव्हा बरेच वेळा आता हे बिल्डिंगचे नवीन कॉन्ट्रॅक्ट्स जे दिले जातात, तर तुम्ही एखाद्या साईटवर गेला तर तुम्हाला दिसतं की ते मोठा खड्डा खोदलेला असतो आणि ते पाण्याने भरलेलं असतं सगळं. मग ते पाणी कुठनं येते तर ते ॲक्वाफर्स म्हणजे जमिनीच्या खालचे झरे जे आहे त्यातनं येते. आता हे मॅपिंग आपल्याकडे झालेलं नाही. जर आपल्याकडे पाण्याचा त्रास क्लायमेट चेंजमुळे व्हायला लागला तर हे झरेच ॲक्च्युली आपल्याला त्यावेळेस पाणी देऊन वाचवणार आहेत. पण आपण त्यांच्यावरच सिमेंट कॉन्क्रीटचे खांब टाकून सगळं हे करतो. तर म्हणून हे क्लायमेट रिस्क इम्पॉर्टंट आहे की तुमच्या आजपासनं ते मे बी फोर्सेबल फ्युचरपर्यंत काय रिस्क तुम्हाला रिस्क तुम्ही इदर यू कॅन पे इट ऑफ. जसं आपण इन्शुरन्स म्हणतो की आहे आयुष्याला रिस्क आहे, पण बाबा मी एक 2-4 कोटीचा इन्शुरन्स घेतला आहे त्यामुळे मी तो पे ऑफ करून टाकलेली आहे रिस्क. ऑर सम रिस्क यू हॅव टू ॲक्सेप्ट की हो असंच आहे, मला हेच आता करायला लागणार, त्याच्यापासून पर्याय नाही. त्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला जर पुढच्या 50-100 वर्षाचं काहीतरी विचार करायचा असेल तर म्हणून तो
विषय. म्हणजे मला काय त्याचे म्हणून हात झटकण्याचं हे परिस्थिती नाहीये. नाही. आणि आपण सोसायटल हायरार्कीमध्ये पण ते झटकू शकत नाही. म्हणजे जर असं वाटलं ना की माझ्याकडे तर इतकं इन्कम पण नाहीये की मला याचं काय होईल, ह्या गोष्टीचा त्रास हा सगळ्यात जास्त वल्नरेबल सेक्शन्सलाच होणार. तुमच्याकडे जेव्हा रस्ते पाण्याने भरतात त्यावेळेस रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणाऱ्या महिलांना त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो. बरोबर. जे फ्लॅटमध्ये 12 मजल्यावर बसले त्यांना कदाचित त्याचा तितकासा त्रास होणार. त्यांचे त्रास वेगळेत, असं म्हणत नाही की त्यांना तो त्रास नाही, पण कोणाला त्याच्यापासून सुटका आहे का? तर माझ्या तरी अंडरस्टँडिंगमध्ये असं मला वाटत नाही की त्याच्यातनं काही आहे म्हणून. आशा करूया की तुम्ही याच्यावर संशोधन करत आहात आणि त्या संशोधनाचा समाजाला नक्की मार्गदर्शन त्यासाठीच प्रयत्न चालू आहे खरं सांगायचं. आता या सगळ्या क्षेत्रातून तुम्ही पक्षी निरीक्षणाकडे कसे वळलात आणि या पक्षी निरीक्षण करता करता तुमच्या विचारसरणीमध्ये कशा पद्धतीने आणखीन बदल झाले? तर हे बरंचसं म्हणजे आमचे काही मित्र मला डूम्सडे फिलॉसॉफर असं म्हणतात की म्हणजे सगळं संपणार आहे हे जर पहिलं कोणी सांगत असेल तर तो हा. तर त्याच्यापासून थोडंसं बाजूला जायचं. निसर्ग नक्की काय आहे, आपण हे सगळं कशासाठी करतोय हे समजण्यासाठी पक्षी निरीक्षण हे मी खूप लहानपणापासून म्हणजे शाळेच्या नेचर क्लब्समधनं वगैरे किरण पुरंदरे सरांच्या कॅम्प्सला जाऊन वगैरे हे सगळं करत होतो. एक 2021 म्हणजे अराउंड रफली 5-7 वर्षापासनं डॉक्युमेंटेशन सुरू केलं, ज्याच्यामध्ये फोटोग्राफी, सिटिझन सायन्स टूल्सवर त्याचं नोंद करणे वगैरे हे आहे. सो एक बराच स्पॅन पक्षी बघणे ह्या ह्याच्यात घालून नंतर आत्ता ते थोडंसं फॉर्मलाइज केल्यासारखं करतोय. खूप हंबलिंग एक्सपिरियन्स असतो. आम्ही जेव्हा जसं की उत्तराखंडमध्ये म्हणा किंवा दुसरीकडे आम्ही तर मध्ये राजस्थानमध्ये मी गेल्या वर्षी 2-3 टूर्स केले. तर आपण किती क्षुल्लक आहोत या सगळ्या निसर्गाच्या ह्याच्यामध्ये, त्याचं खूप क्लिअर अंडरस्टँडिंग एकतरी येतं. एक 10 मिनटं जरी तुम्ही तिथे बसलात, थोडंसं बघितलं आजूबाजूला, तर फार लांब न जाता सिंहगड व्हॅलीमध्ये जरी हे केलं तरी तुम्हाला सेम एक्सपिरियन्स येतो. आणि ते माझ्यासाठी खूप ग्राउंडिंग असतं. ते बरेच वेळा मी जेव्हा कामासाठी टूर्स करतो, दिल्ली बँगलोरला वगैरे काम असतं, तर मी 2 टूर्सच्या मध्ये शक्यतो एक बर्ड वॉचिंगचं हे फिट करतो. कारण ते कामाचं इंटेन्स काहीतरी झालेलं असतं, बऱ्याचशा मीटिंग्स डिस्कशन तसे झालेले असतात आणि एकदम परत काहीतरी दुसरं नवीन सुरू करायच्या आधी 1 दिवस तरी ह्या ॲक्टिव्हिटीला देणं, हे पर्सनल लेवलला झालं. कम्युनिटी लेवलला तुमचं नेटवर्क हे तुमच्या कामाच्या आणि तुमच्या डोमेनच्या लोकांच्या व्यतिरिक्त एक्सपांड होतं. आज पुण्यातल्या बर्ड वॉचिंग सर्कल्समध्ये बऱ्याच लोकांना मी काम काय करतो हे माहीत नाही, तर विच इज ओके फॉर मी, कारण तिथे ती माझी आयडेंटिटी बर्ड वॉचरची आहे आणि ती तशीच राहिलेली बेटर आहे त्याच्यामध्ये. सो त्याचा पण बराच फायदा होतो की तुम्ही फक्त त्या मुवमेंटमध्येच फक्त तुम्ही तिथे असता. सो त्याचा नक्कीच फायदा होतो. तर वेताळ टेकडी संवर्धनासारख्या मोहिमांमध्ये पक्षी निरीक्षकांची भूमिका कितपत महत्त्वाची राहिलेली आहे? आम्ही थोडी महत्त्वाची करून ठेवली होती आत्ता खरं सांगायचं तर. त्याच्यामागचं कारण असं होतं की 2023मध्ये ज्यावेळेस म्हणजे वेताळ टेकडीबद्दलचं पब्लिक परसेप्शन शिफ्ट व्हायला सुरुवात झाली, तर एक असं लक्षात आलं की टेकडी ही आपल्याला काय ऑफर करते ह्याबद्दलचं जे पब्लिकचं ओपिनियन होतं ते थोडंसं म्हणजे अनअवेअर किंवा नक्की माहीत नाही आहे काय आहे तिथे. हां, एक ग्रीन स्पॉट आहे, महत्त्वाचं आहे, इथपर्यंत अंडरस्टँडिंग आहे, पण मग पुढे काय हे होतं. तर मग आम्ही ते आणि माझं नेचर ऑफ द जॉब, मला तो कुठल्याही म्हणजे असं ॲक्टिव्हिटी फेस व्हायसाठी ऑब्व्हियसली इट डझंट अलाउ मी फॉर दॅट, पण अर्ज तर होता की कॉन्ट्रीब्यूट काहीतरी करायचं आहे ह्यासाठी. तर मग आम्ही ती टेकडी ट्रेल्स म्हणून एक सुरू केलं. त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट एक 2-3 महिने आधी वेताळ टेकडी या विषयाचा त्याचं कल्चर, हिस्ट्री, जॉग्रफी सगळं स्टडी केला आणि एक 2-2.5 तासाचा एक आपण ट्रेल डिझाईन केला, ज्यामध्ये आपण बर्ड वॉचिंग हा बेस पकडून वेताळ टेकडी किंवा पुण्यातली हिल कॉम्प्लेक्स हे हाऊ दे आर
अ रिपॉझिटरी ऑफ आवर पास्ट, अ मिरर टू आवर प्रेझेंट आणि अ होप टू आवर फ्युचर, या थीमवर आपण एक तो प्रोग्राम सगळा तयार केलेला आहे. सो ट्रेल झाल्यानंतर तुम्हाला नॉट ओन्ली तुम्ही एक 5-50 पक्षी नवीन बघितलेले किंवा तसं असतं, तुम्हाला लक्षात येतं की या जागेचं आमची अशी अपेक्षा आहे अशी की तुम्हाला लक्षात येईल की या जागेचं शहरासाठी काय महत्त्व आहे, आज काय चाललं आहे. आणि याच्या आधी 2-2 हजार वर्षापूर्वीचे मायक्रोलिथ्स म्हणजे कोरीवकाम केलेली दगडं ही अजूनही तिथे आहेत. सो हेरिटेज वाईज, कल्चर वाईज खूप इम्पॉर्टंट आहे. वेताळ टेकडीवर किती प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे? टेक्निकली डेटा 285 स्पीशीजचा आहे. ओके. त्याच्यापैकी आपल्याकडे 240 प्लसचे विथ हाय डेफिनेशन फोटोग्राफ्स आहेत आणि अबाउट 150 ते 200 ऑडिओ रेकॉर्डिंग्स पण आहेत त्याच्यामध्ये. तर इंडियातल्या काही डेझिग्नेटेड बर्ड सँच्युरीजच्या जवळ हा नंबर जातो. म्हणजे तुम्ही सुलतानपूर, भरतपूर ह्या ज्या जागा आपण ऐकतो त्यांच्याजवळ हा आकडा. एवढी व्हरायटी या ठिकाणी आहे. अगदी अगदी. आणि जर त्या टेकडीचं संवर्धन नीट झालं नाही तर एवढ्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न. आणि हे फक्त फक्त पक्ष्यांचं. आमच्याकडे ट्रॅप कॅमेराजमध्ये मॅमल्सचे पण रेकॉर्डिंग्स आहेत. टेकडीवर टेकडीची कॉरी जी आहे टेकडीमध्ये त्याच्यात मिथेन इटिंग बॅक्टेरियाचा शोध लागलेला आहे. आता हे गरजेचं काय, कारण की मिथेन इज अ ग्रीन हाऊस गॅस, तर ग्लोबल वॉर्मिंगला पुश देणारा तो गॅस आहे. जर बॅक्टेरियल लेवलला कन्झम्पशन त्याचं होत असेल तर त्याचं ॲटमॉस्फिअरमधलं प्रमाण रेग्युलेट करायची एक खूप नॅचरल पद्धती अवेलेबल आहे हे कळलेलं आहे. काही एंडेमिक स्पायडर स्पीशीज आहेत ज्या फक्त टेकडीच्या त्या तलावातच आत्तापर्यंत सापडलेत. आणि हे जर म्हणजे मी बाहेरचं तर नक्कीच या जागेला आत्तापर्यंत एक प्रोटेक्टेड हे मिळालं असतं, डेझिग्नेशन मिळालं असतं. पण भारतातही काही अशा जागा आहेत की ह्या टेकडी जी ऑफर करते त्याच्या हाफ दे आर दोज प्लेसेस आर ऑफरिंग, बट स्टील दे हॅव अ प्रोटेक्टेड स्पेस. तर त्यासाठी आमचा पुश आहे आत्ता की इतकं सगळं असलेल्या जागेला पण जर आपण आणि जे काही त्यांचे म्हणजे बोगदे करणं आणि रस्ते करण्याचे जे प्लॅन आहेत ते तर म्हणजे काही गरजेचंच. 5 आणि 6 मिनिटाच्या ट्रॅफिक डिलेसाठी तुम्ही किती जनरेशन्सचं लॉस करणार. हा निसर्गाशी खेळू नका तुम्ही. निसर्गाच्या बरोबर जाऊन हे केलं तर तो दीर्घकाळ टिकणारा विकास. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही त्याच्या प्रोटेक्शनसाठी इंटरव्हेन्शन करू नका, पण डिस्ट्रक्शन तरी करू नका त्याच्यावर. एवढंच फक्त आमचं आता म्हणणं आहे. खरंच खूप महत्त्वाची भूमिका तुम्ही याच्यात बजावताय. तुमचा आणखीन एक हे आहे जंगल केन, की ज्या मार्फत तुम्ही कशा पद्धतीने एक वाईल्ड लाईफचं तर त्या संदर्भात थोडंसं सांगितलं थोडक्यात. 2 वर्षापूर्वी हा विचार आला होता. सोलो ट्रॅव्हल खूप करतो त्यामुळे थोडंसं तिनं एक या सगळ्यातनं लक्षात आलं की प्रॉब्लेम सॉल्विंग मेंटॅलिटी खूप आहे, की काहीतरी खटकतंय ना, मग आपण त्यासाठी काय करू शकतो. सो सोलो ट्रॅव्हल जेव्हा केला त्यावेळेस म्हणजे इवन वेन आय ट्रॅव्हल प्रिव्हिलेज्ड मेल मेंबर ऑफ द सोसायटी म्हणून पण जेव्हा मी सोलो ट्रॅव्हल करतो त्यावेळेस एक सर्टन डिग्री ऑफ नॉट सो ग्रेट एक्सपिरियन्स हा कॉमन असतो. तर मग तो एक्सपिरियन्स कसा चेंज करता येईल यासाठी हे क्युरेटेड टूर्सचा एक विचार केला. आणि मग त्याच्यात लोकल आणि ग्राउंडेड एक्सपिरियन्स, सेफ्टी, तुम्हाला तिथे फक्त टुरिस्टी काहीतरी न करता जिथे गेला आहात त्याच्यामधनं काहीतरी तुम्हाला म्हणजे पर्सनल काहीतरी गेन होईल असं हे करत असे काही सर्किट्स डिझाईन केले. आणि ते अक्रॉस द कंट्री आहेत, म्हणजे उत्तराखंडपासून ते केरलापर्यंत. आणि मग जसं आता अर्थात त्याचं असं काही फार मी ॲज अ म्हणजे असं परस्यू करत नाही, पण जसं अप्रोच केलं जातं तर मी तसे हे डिझाईन करून देतो की मग तुम्ही जर उत्तराखंडमध्ये चाललं असलं तर मग तुम्ही हे बघा, किंवा मग मी इकडे तुम्हाला गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं पर्सनल टूर प्लॅन. येस. आणि मग त्याच्यामध्ये मी अक्षरशः आय स्पेंड टाइम ट्राईंग टू अंडरस्टँड की तुम्हाला नक्की जायचा हेतू काय आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे तुमचा. तुम्ही जर लक्षात आला, माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता की आपण जर एक नॉर्मल हॉलिडे आत्ता इंडियामध्ये केला, वी कम बॅक टायर्ड. हॉलिडेची कन्सेप्ट खूप वेगळी आहे, तुम्ही तसं नाही आला पाहिजे, कम बॅक रिफ्रेश. सो तो एक
मेन जो एक्सपिरियन्स आहे तो द्यायसाठी आपण हे आत्ता सुरू केलेलं आहे. आणि सध्या तरी वर्ड ऑफ माउथ आणि 1:1 बेसिसवर करतोय, पण मे बी पुढे जाऊन त्याचं एक्सपान्शन. नाही, फार चांगला, ही पण संकल्पना खूपच चांगली आहे. आता फिरून आपण पुन्हा मूळ विषयाकडे येऊन शेवट करूया मुलाखतीचा, की पब्लिक पॉलिसी आणि फिनटेक या क्षेत्रात जे करिअर करू इच्छितात त्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? अरे बापरे, हे म्हणजे हे मगाशी म्हणलं तसं की ते या क्षेत्रात तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे किंवा काम करत आहात, एक प्रयत्न चालू आहे सर. असं नाही की कारण क्षेत्र खूप वास्ट आहे, एव्हर इव्हॉल्विंग आहे. एकदम ह्याच्यात सांगायचं झालं तर की लवकर आयडेंटिफाय करा तुम्हाला एंट्री पॉईंट ह्याच्यामध्ये करायचा आहे म्हणून. जर तुम्हाला मी मगाशी म्हटलं तर कॅम्पस वे जो आहे त्यांनी येणं हे सर्वात लॉंग टर्म सस्टेनेबल असतं. तुम्हाला डिग्री त्या विषयात असली की तुम्हाला 4 गोष्टी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये करता येतात. टेक्नॉलॉजीला एम्ब्रेस करा. मी बरंच बघतो जेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसच्या क्लासेसमध्ये वगैरे पण हे करायला जातो, तर एक जनरल अवर्शन आहे टेक्नॉलॉजीबद्दल की नको, हे आपल्याला कळत नाही तर मग हे करायला नको. मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट आहे सर, पण आजही जर म्हणजे बसून कोडिंग करायला सांगितलं तर मला आवडतं ते. असं काही नाही आहे की मला करता येत नाही किंवा ह्याच्यात, पण हे कोणी येऊन शिकवलं नाही किंवा कुठल्या डिग्रीवर घेतलं नाही, फक्त आवडतंय त्या ह्याच्यामध्ये करायचं. तुम्हाला टेक्नॉलॉजी ती 1.0 लँग्वेज एकदा कळायला लागली की मग तुम्हाला बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल सोप्यावर लागतात. आणि देर इज नो रनिंग अवे फ्रॉम हार्डवर्क अँड एफर्ट कुठल्याही फील्डमध्ये, अनलेस तुम्ही कम फ्रॉम अ प्लेस ऑफ प्रिव्हिलेज, मग तर ते सगळं होऊन जातं त्याच्यामध्ये. पण आपला 99% सोसायटी ही त्यातनं येत नाही, तर त्याची तयारी ठेवा. सक्सेस प्लॅटरवर सर्व होणार नाही आपल्याकडे. आणि तिसरं असं आहे की एक म्हणजे एव्हरी डे इज द फर्स्ट डे एक मेंटॅलिटी. म्हणजे ॲमेझॉनचं जर तुम्ही जेफ बेझोसचं वाचलं तर तो पण हेच सांगतो की ते एकदा तुम्ही त्या कम्फर्ट झोनमध्ये गेला ना की मग तिथे ग्रोथ काही होत नाही. ते यू हॅव टू शो अप इट्स अ फर्स्ट डे. आणि ती खूप मला संकल्पना आवडते. तुमचं ॲक्शनकडे बायस त्यामुळे जास्त राहतो. आणि इनिशियल माझे अगेन सो वन थिंग आय हॅव बीन व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट इज मेंटरशिप. मला खूप छान आयुष्यात मिळालेली आहे. त्यांच्यातले एक मेंटर्स आहेत, ते नेहमी सांगतात की धिस 30 विल डिटरमाइन नेक्स्ट 30. आणि ते एक 90 इयर्सचा एक ॲव्हरेज लाईफस्पॅन जर घेतला तर तुमचं हेल्थ, एज्युकेशन आणि हे तुमच्या प्रत्येक 30मध्ये तुम्ही आत्ता काय करताय ते तुमच्या पुढच्या 30मध्ये डिसाईड होतं. सो ते खरंच फॉलो करण्यासारखं एक आहे. सो असंच फक्त सांगेन सर. खूप छान, खूप वेगवेगळ्या विषयांची माहिती या निमित्ताने मिळालीत. आपण या ठिकाणी आलात आणि आपले थॉट्स इथं, आपले विचार या ठिकाणी शेअर केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर बोलवल्याबद्दल. आणि ह्या माध्यमातून जो आपला महाराष्ट्राचा पर्टिक्युलरली यूथ आहे त्यांना जर मेनस्ट्रीम करिअर्समध्ये यायची जर थोडी जरी काही इन्स्पिरेशन मिळालं तर त्यासाठी तुमचा अगदी आभारी राहील सर. थँक्यू सो मच. रणजित राणे यांच्यासोबतचा हा संवाद केवळ करिअरबद्दल नाही तर दृष्टिकोन, सातत्य आणि समाजाशी असलेल्या नात्याबद्दल आहे. UPSCतून फिनटेक आणि पर्यावरणापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी विवेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.